Vichara
Oh
क्षणाहसी करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थाचे करावी तातडी परमार्थाची माझा आवाज येतोय का तुम्हाला स्पष्ट मी बोललेलो कळतंय का नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविला मेळ किंवा केला मेळ कीर्तन हे एकटेच नसते खेळी मेळी गदारोळी आनंद घेत असते
सिकरवली दादा, तुमचे चरण माझा नतमस्तक आहे, तुमच्या कलेला सलाम आहे, अतिशय गोड शिष्टी. 3 चरण म्हटलं, 1 चरण बाकी ठेवलंय का? तुम्हाला अभंग कळाला, चरण कळालं तर कीर्तन कळलं. अभंगाचा मेळ नाही, चरणाचाच मेळ नाही तर कीर्तनाचा असा मेळ लागत नाही. शेवटचं चरण सांगतो, तुका मणी हलोकीच्या व्यवहार, नका डोळे धूर भरून राहो, नका डोळे धूर भरून राहो. का बरं डोळ्यामध्ये धूर द्यायचा नाही? नाशिवंत देह जाणार सकाळ, हे केव्हा जाण्याचा भरोसा नाही. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ऐक वचन कमळावरी माझी रंकाची विनंती कर जोडी तो कते काळी आपण सवे जवळ मी पंढरीच्या देवराया दंडावत तुझे पाया दंडावत तुझे पाया दंडावत तुझे पाया
प्रस्तुत प्राप्त श्री इंद्राभंग विश्वमान्य विश्व विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोबारायचे लाडके संत जे गुरु तुकोबाराय यांचा उपदेश परपर करण्यात येईल. उपदेश करणारा अभंग सेविका धन्यवाद. विठाला विठाला नित्य कीर्तन, काही कीर्तन नित्याचे असतात, काही कीर्तन निमित्ताचे असतात. माय आजच्या कीर्तनाचं निमित्त काय? आजच्या कीर्तनाचं निमित्त काय माय? वर्ष श्राद्ध. वा आई वर्ष श्राद्ध आहे निमित्त नाही. वर्ष श्राद्ध हा उत्सव आहे. काय आहे? उत्सव आहे. घरामध्ये पिंडदान चाललंय, इथं ज्ञानदान चालू आहे, थोड्या वेळाने आता वस्त्रदान होईल, अन्नदान होईल, उत्सव करतोय आपण. मग अरे कारणाशिवाय कार्याला सुरुवात होत नाही. काहीतरी कारण लागतं. कारण काय? अरे ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, काड्या खांदे ठरवलं, एक निष्ठ गावाशी वागलो आम्ही, एक निष्ठ भावाशी वागलो आम्ही, एक निष्ठ समाजाची सेवा केली. आज तीच व्यक्ती आपल्यामध्ये नाही. का? प्रसंग दुःखाचा का सुखाचा माय? बोला ना. मला बोललेलं आवडतं. प्रसंग दुःखाचा आहे, पण आपण त्यात सुख पाहतो. सुख पाहतोय ना. आज नानांना जाऊन स्वर्गीय कैलासवासी गोपीनाथ कृष्ण गावडे यांना जाऊन 1 वर्ष झाले. 1 वर्ष झाले आणि 1 वर्षानंतर आणि गेल्या वर्षी या स्थितीला, याच दिवशी आम्ही ध्यान नव्हतो. आम्ही भुकलेले नव्हतो, आम्ही ताणलेले नव्हतो, आमचा जीव व्याकुळ झाला. असं कसं झालं? असं कसं झालं? 1 वर्ष रडत बसलो आम्ही. उपयोग झाला? झाला उपयोग 1 वर्ष रडत बसू? नाही ना झाला. तुका म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्मरेखा. इथं काही चालत जोपर्यंत आपण जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत आपल्याला 16 संस्काराची गरज असते. पण 16 संस्कार हे महाराज सुद्धा होत नाहीत. सामान्य माणसाचं सोडूनच द्या. 16तले 3 ऑटोमॅटिक होतात असतात. प्रसंग दुःखात आहे. आम्ही सुख पाहतोय. सुख काय पाहतो? दुःख आहे. पण आमचा साधू संता विश्वास आहे. काय साधू संता विश्वास? नानांना जाऊन 1 वर्ष झाले. वर्षानंतर त्याच्या पश्चात आम्ही हा उत्सव करतोय. तिथं साधू संतांनी प्रमाण दिलंय. काय दिलं प्रमाण? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. अरे ज्यांनी तुमच्यासाठी हाडाची काढी केली, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, ती व्यक्ती आपल्यामध्ये नाही. शास्त्र सांगतं जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची देवाप्रमाणे सेवा केली पाहिजे. देव समजलं पाहिजे. जी मुलं स्वतःच्या आई वडिलांना देव समजतात त्याला कुठं जायचे नाही.
असे तेने न जावे तीर्थासे पुंडलिके काय केले परब्रह्मा विठेले निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला कुणामुळं आई बापाला वाटत ठेवल्यामुळं ही ताकद आहे म्हणतात. अरे त्यांनी हाडाची काढ केली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली आपल्यासाठी. विष्णू म्हणतात तुम्ही माझी सेवा करू नका पण पितरांची सेवा करा. पितरांची सेवा केली तर माझी सेवा केल्याप्रमाणे. मग 1 वर्ष झालं नानाला जाऊन त्यांच्या पाश्चात हा उत्सव आहे. नामदेवरायचं धडधडीत पुरावा देतात. आशीर्वाद देती कल्याण ती सर्व काळ पाहता ती वाट. कुठले पूर्वज? सोलगीचे पूर्वज. धन्य भक्तराज हो कोणी. धन्य भक्तराज जन्मला त्या वंशी. हे वंशात सांगितलंय धन्य भक्तराज जन्मला त्या वंशी आणि सखोल कुणाशी तारी. असा जर भक्त घरा जन्माला आला अख्ख्या 42 कुळीचा उद्धार करतो. मग आपल्या बापाला आपल्या पतीला आपल्या सासऱ्याला आपल्या भावाला अधोगतीतून वृद्धोगती प्राप्त करून देण्यासाठी हा केलेला ठास. याचसाठी केला होता ठास. शेवटचा दिस गोड व्हावा शेवट तो भला. माझा बहु गोड केला किंवा झाला. आज नानांची अधोगतीतून वृद्धगती होणार आहे. त्यासाठी कशाची गरज आहे? पुण्याची गरज. नानाने केलेलं पुण्य त्यांच्या हायतीत आणि त्यांच्या पश्चात नाना गेल्यापासून पुण्य अंत्यविधी केला. 3ऱ्या दिवशी माती लोटण्याचा कार्यक्रम केला. 10व्या दिवशी 10वा केला. 10व्याला अन्नदान केलं. 13व्याला अन्नदान केलं. मासिकला अन्नदान केलं. अशी मासिक घालून 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 आज वर्ष श्राद्ध आलं. हे कोणी केलं? कोणी केलं दादा? हे माई कुणी केलं? हे लेकानी सुनानी पत्नीनं भावानी मुलींना का तर त्या नानांना अधोगतीतून वृद्धगती प्राप्त करून द्यायची आहे. मग केल्या तो 18 आहे. त्यांच्या पश्चात संप्रदाय घर नाही महाराज. पूर्ण कुटुंब सांप्रदायिक आहे. आई माळकरी होत्या. आळंदी पंढरीची सेवा या घरात होती. श्रीराम साखर कारखान्यात 30 वर्ष सुरक्षा विभागात नोकरी करायची.
आणि मरेपर्यंत संसार व्यवस्थित सुरू केलेला. बंधूचं प्रेम ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी पती पत्नीनं देवदेवांची सेवा केली आहे आणि निरोप शेवटचा दिला आणि त्याच दिवशी गेली. का बरं? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो का सावधान. देह नासकाय सडकाय कुचकामाचा केव्हा जाईल याचा भरोसा नाही. मग साधीला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ त्यांनी पर्वकाळ साधलेला आहे. सर्व ग्राम देवतांच्या सकाळ सकाळी पूजा अर्चा पती पत्नीनं करायच्या सामान्य गोष्टी नाही. हे कुणालाही येत नाही. आणि शूद्राचा भाव झाला दुरी नाही देव केला. म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मंगल गोपनाथ गावडे उर्फ आका, मुलगा आहे नवनाथ गोपनाथ गावडे, मुलगी आहे सो मीरा पांडुरंग आठवळे, सीमा कोंडीबा नाझिरकर, सीमा मनीषा दिलीप सोरटे आणि भाऊ विठ्ठल कृष्णा गावडे. विठ्ठलची पत्नी नाही आज ते काय नाव त्यांचं? जनाबाई विठ्ठल गावडे. हो, आपल्या दिरासाठी अधोगतीचं बहुगती प्राप्त करून देण्यासाठी हा ठास केलेला आहे. भाऊजाई करेल, बायको करेल, मुलगा करेल, मुली करतील, भाऊ करेल, यात विशेष नाही. विशेष कशात आहे? मग विशेष एकच आहे, त्यांच्या सुनमय सविता नवनाथ गावडे आज केल्या कोणाच्या ताब्यात आहेत? किल्या सुनबाईच्या ताब्यात आहे. सुनबाईने किल्याच नसे सोडल्या तर वर्ष श्राद्ध होईल का? बरोबर. या सविताला द्यावे धन्यवाद. थोडे आपल्या सासऱ्यासाठी अधोगतीतून वरगती प्राप्त करून देण्यासाठी केला ठास आहे. मग त्यानिमित्त सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. आपण जन्माला आल्यावर 16 संस्कार कुणालाही नाही पण ते 3 होत असतात. एक पहिला संस्कार गर्भात होतो, जे आईच्या पोटात शिकवले जातात. ती जगात कुठं शाळा नाही असे की त्या शाळेत शिकवलं जातं. ते आईच्या गर्भात शिकवलं जातं. ते बाळ जन्माला आलं, 5 तत्वाचा परिचय घ्यायचा. पृथ्वी अप तेज वायू आकाश. जन्माला आलं बाळ, नाव किती दिवसांनी माहिती कापता तुम्ही त्या बाळाची? महिन्यानी लगेच. वा. अरे जोपर्यंत आईच्या पोटात बाळ आहे ते जन्माला आलं, जोपर्यंत नाळेला कातर लागत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा सर्व जबाबदारी त्याची घेतो. रक्तगट मुलाचा बी असला आणि आईचा हे असला तरी मॅच होत. कधी? आईच्या गर्भात. पण नाळेला कातर लागली डॉक्टर म्हणतात रक्त भरावं लागल. बी पॉझिटिव्ह रक्त घेऊन या, भरणं आईचं मनात ए पॉझिटिव्हच आहे. इतकी पुष्पवित्र आहे माझ्या मायेची, इतकी ताकद आहे. ते बाळ जन्माला आलं, पहिला दुसरा सोहळा, पहिला सोहळा होतो त्याचा. पुन्हा जन्माला आल्यावर त्याला काय म्हणतो? बारस नाम ठेवता का नाही? ते मग जीवाला नाव ठेवता का? देहाला नाव आहे, जीवाला नाव नाही. मग जीव मरतो का देह मरतो? देह मरतो. वा. जीव मरत नाही. अरे जीव शास्त्रात तुटत नाही, आगीने पेटत नाही, वाऱ्यानं हालत नाही, पाण्याने भिजत नाही, असा तो अलिप्त जीव आहे. जीव सतयुगात होता, द्वापारयुगात होता, त्रेतायुगात होता, आज कलियुगात आहे. काल होता, आज आहे, उद्या बी असणार आहे. जीवाला मरण नाही, हे देहाला मरण आहे. म्हणून हे साठी केलेला तो अठ्ठास आहे. दुसरा सोहळा लग्न सोहळा, तो काहीच्या जीवनात होतो, काही जीवनात होत नाही. तिसरा सोहळा आहे मृत्यूचा, ज्याचा झालाच नाही दुसरा सोहळा त्याचा 14वा आहे. तुमचा केतवा 16वा, तुमचा 12वा, आमचा 13वा, संन्यासाचा 14वा, त्या नागा साधूंचा 16वा आणि मुसलमान समाजात 40वा. हे शास्त्र आहे, हे धर्म आहे. आणि आपली संस्कृती, आपला धर्म आपण समजून घेतला पाहिजे. हो, आले किती आणि गेले किती, काय उपयोग?
रोज महाराष्ट्रात 10,000 कीर्तन चालतात. 10,000 ऐकणारे कमी नाही, सांगणारे कमी नाही, पण प्रगती कुठे? त्यांनी 80,000 महाराजाला म्हणजे ह्याने लाखाचा आणला. लय भारी महाराज होता, लय रडवलं, लय हसावलं, तुला मातीत धरा. अरे हसण्यावाली रडण्यावाली कीर्तन झाली. आम्हाला धर्म कोणी सांगणार नाही, आम्हाला संस्कृती कोणी सांगणार नाही, आम्हाला शास्त्र कोणी सांगणार नाही. मग त्यांच्या पश्चात आज त्यांचा शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला किंवा केला. या उक्तीप्रमाणे आज आपण अभंगाकडे वळू आणि उरलेल्या वेळात 3 प्रसंग पाहू. दावा का करायचा, दाव्यालाच का करायचा, 10 दिवसांनीच का करायचा, दावा झाला नाही झाला, 13वा येतो, 13 दिवसांनी येतो, 13वा झाला नाही झाला असं मासिक घालून घालून वर्षाला श्राद्ध का करायचं, हे 3 प्रसंग पाहू. अभंगाचा भावार्थ. विठाला विठाला त्यासाठी आज आयोजन नियोजन गोड केलेलं आहे आमच्या नाना पाहुण्यांनी. नानासाहेब गावडे त्यांची कन्या गोड रस नाही हो, कोणी कन्या पुत्र होती जे साधी तयाचा हरिक वाटे देवा त्या लेकराला घेऊन या म्हणलं होतं, ते कुठेतरी संस्थेत आहे. असू द्या, त्यांनी केलेला हा अठ्ठास आहे. विनेकरी दादांच्या चरणात मस्तो गोड असे मृदंग वादक आहेत हरिभक्त वाल्मिकी महाराज गाडवे. हे मूर्तीला हाणे कीर्तीलाही महान आहे महाराज हो. जो रियाज करतो तोच राजा होतो, नाही तर शिकवणारे शिकणारी भरपूर आहेत, पण रियाजाशिवाय तेवढं राज्य करीत नाही. ज्याचा रियाज त्याचंच राज्य. विठाला विठाला तुमच्याच गावातले काळकरी आहे हरिभक्त परायण माऊली महाराज कांबळे माझ्या रोज कार्यक्रमाला असतात, कधी शिवेला असतात. अर्जुन महाराज निंबाळकर तिथं पहिल्या कीर्तनापासून आहे 2-4 हाडल्याच चाकलांड्या. मी मुलीच्याच लग्नाला जायचं या, बारसच आहे, वास्तव शांतीच आहे. तुमच्याच गावचे अतिशय इंद्राची कृपा नवे नवे गाण कोकिला ज्यांना म्हटलं जातं हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज करडे यांच्या चरणात बसतो, सर्व भजनी मंडळाच्या चरणात बसतो, तर माझ्या शेवेला सुरुवात करतो. विठाला 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 माझ्या बरोबर समेत असलेले रोज इंदापूर भक्ती युट्यूब चॅनल गजानन कुदळे त्यांना आज माळ घालायची हो. त्यांनी स्वतः माळ आणली महाराज काय ते म्हणले मला लाज वाटायला लागली, अशी लाज वाटली पाहिजे. विठाला लाज कुठं वाटली, सिद्धटेकला माऊलीचा सप्ताह चालू आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, काय ते येडच झालं. येडी भजत माणसं पण वेगळ्या गोष्टी भजत्यात, पण ही येडच झालं. मला महाराज काय करायचंय, पण मला माळ घालायची. माळ घ्या म्हणलं, मी घेणार माळ. मी घेतली माळ. रात्री कात्रजला कीर्तन होतं, पण तिथं नाही म्हणलं, आता उद्या सकाळी वाटतं. विठाला विठाला आपण आरोग्यासाठी किती दिवस राहणार आहे. हे नाना इतक्या लवकर जातील असं वाटत होतं कुणाला, वाटत होतं का कुणाला? आणि आपण किती दिवस राहणार हे आपल्याला माहिती का? माहिती का हो? क्षणाचा भरोसा नाही, क्षणोक्षणी हाची करावा विचार. महाराज आम्ही कालपासून विचार करतोय नानाच्या वर्षश्रद्धाला जायचंय, नानाच्या उत्सवाला जायचंय वर्षश्रद्धाच्या. कालपासून विचार करतोय, रात्री विचार करतो, उठल्या उठल्या विचार करतो. कीर्तनात आला तरी आमचे विचार चालू आहे. नव्हे नव्हे ज्या वेळेस बाळाच्या नाळ्याला कातर लावली त्या वेळेपासून आम्ही विचार करतोय, आतापर्यंत विचार करतोय, पण या विचाराची उपयोग नाही. अरे महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करा विचार. अरे बाबा आमचे क्षणाक्षणावर जन्मल्यापासून मरेपर्यंत आम्ही विचारच करतोय, पण हे विचार महाराजांना मान्य नाही. कुठले मान्य आहेत विचार?
सुगरण कुणाला म्हणता तुम्ही? जी भाजी खारट होती ती नाही का? जिच्या भाजीमध्ये मीठच लागत नाही ती सुगरण का नाही? वा, तसे आमचे माऊली महाराज सुगरण नाही. महाराजाला काय लागते हे माऊली महाराज शिकून घ्यावं. विठाला 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 सारा सारा विचार करा. उठा उठी, उठा उठी सांगितलंय. उठा उठी आणि काय सांगितलं? नामधार कंठी विठोबाचे. का बरं? दयाचे चिंतन दिसेल संकट पराल दुर्गट भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार. या संसार सागरातून जर तरायचंच असेल तर त्या कंठात नाम घेतलं पाहिजे आणि ते नाम घेतल्यानंतर उद्धार होतो. हेच नाम आमच्या तुकोबारायांनी घेतलं. म्हणून तुकोबारायचा देह भगवाननी साक्षात पिंड पदावरी दिला. स्वतःचा देह स्वतःच्या हाताने भगवंताच्या हातात दिला आणि भगवंतानं तो स्वीकारला. याचं कारण काय? आपला देह मशानाचे ठेव आहे. कोट्याची शिष्ट आहे. येडपटात नेऊन पेटावत्या. वाट सुद्धा नसते नीट. तुकोबारायचा देह भगवान परमात्मा स्वीकारतो. याचं कारण काय? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव व्हावे. विठू तुझे माझे राजे, नाही दुसऱ्याचे काळजी. एक जांभळे खोकला एवढाच वेळ वाया गेला महाराज. जीवनामध्ये महाराजांनी ते करायचं. कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय. असा ह्याला नाटवायचा आहे. पण आपण वेगळ्यानेच नाटावतोय ह्याला. त्या टीव्हीच्या जाहिरातीनेच नाटावतोय. ती नटतंय पण वरच नाटावतंय. आतलं कुठं नटतंय? आतलं नाटवायला पाहिजे. महाराजांनी आतलं नाटावलं. देहावाली आसक्ती संपून टाकली. हे कळायला पाहिजे. Me
स्वप्ने पांडुरंग अशी काया झाली पाहिजे, अशी वाचा झाली पाहिजे. मग काय करतो भगवंत येतो, आपला स्वीकार करतो. पण आपण काया वाचा नाही त्या गोष्टीकडे वापर करतो. अरे आपल्यामध्ये 7 चक्र आहेत त्या शरीरामध्ये देवाकडे जाण्यासाठी. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र आहे, दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र आहे, तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र आहे, चौथं चक्र अनाहत चक्र आहे, 5वं चक्र विशुद्ध आहे, 6वं चक्र आहे आज्ञा चक्र आहे, विशुद्ध चक्र हे कंठात आहे. मग त्या कंठात नाम घेतलं ना ते भगवंताला करण पोचतो. मग हा तो करण येतो. करण ते कंठातलं नाम आज्ञा चक्रात त्रिकूट 10वे द्वार शेजारी परब्रह्म ते विठेवरी. हा मग सहस्रदळी 7वं चक्र आहे. मग तिथं देवाचं दर्शन होतं. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल एक क्षणात सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुजता. एका क्षणात मुक्त्या. आणि नंतर त्यात विलीन होतो. मग जीवाशिवाचं एक झालं पुन्हा जन्म नाही आणि मृत्यूही नाही. हे साधू संतांनी केलं, पण प्रपंच करून केलं. कुठल्या साधू संतांनी प्रपंच सोडला? प्रत्येकानं प्रपंच केला आणि प्रपंच करून परमार्थ साधला थाटला. आमच्या नानांसारखा प्रपंच करून परमार्थ साधला. मग त्यांच्या ते कसं कोळी कन्या पुत्र होती ती साधली. हा काकांच्या पोटी जन्माला आले, त्यांनी त्याचं हित केलं. हा हित ते करावे देवाचे चिंतन आणि करून या मन शुद्ध. तुम्ही म्हणणार हे निंदा स्तुती करताय. मी निंदा स्तुती करतच नाही महाराज कोणाची, पण वस्तुस्थिती बोला काय हरकत नाही. विठाला विठाला आणि लोक धनाच्या मागे झाले. धनाच्या माग रात्रंदिवस झोप नाही धनासाठी. पण आमच्या शास्त्रानं धन आणि मान बाजूला ठेवलं. इथं समाधानाला किंमत दिली आहे आणि ते समाधान नानांनी कमवलंय. विठाला 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 ते समाधान कमवलं. ते समाधान कमवलं. चित्त शुद्ध तरी शुद्ध मित्र होती व्याघ्र न खाती. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. त्याला देव जवळ आहे महाराज. त्याला लांब जायची गरजच नाही. पण ते साधन करता आलं पाहिजे. आणि हे साधन अवस्था माझे तुकोबाराय करत होते. काय करत होते? एक दिवस भंडारा, एक दिवस भामचंद्र, एक दिवस गोराडेश्वर साधन अवस्था करत होते. जोपर्यंत साधक अवस्था होते महाराजांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. पण जेव्हा सिद्ध अवस्था प्राप्त झाली, हे असं कसं काय झालंय? अरे फुटकाच माटे, फुटकच साठे, मोडकीच खाटे. हे समाधान काय? समाधान काय? समाधान काय? मग समाधान काय? असे गावातले जमलेला का आपण 5-7 ट्रॅक्टर येतं. कारखान्यात 20,000 टन ऊस गाळप करतोय आम्ही. पण आपल्या चेहऱ्यावर जेवढं स्माईल नाही तेवढं स्माईल त्या महाराजाकडे कसं काय? जुळली 10-5 जण गेली महाराजाकडे. महाराज काय भानगड आहे? एवढं काय समाधान आहे? एवढं प्रफुल्लित तुमचं मन आहे?
अरे ते तुम्हालाही करता येतं, ते तुम्हालाही करता येतं का? असं कसं होईल? करता येतं. अरे याचा विचार करावा लागतोय. कसला विचार? अभंगाचं पहिलं जरा क्षणाहसी करावा विचार, करावया पार भवसिंधू सागरातून तरुण जायचा असेल तर विचार केला पाहिजे, पण फालतू विचाराचा उपयोग नाही. हा विचार म्हणजे तुकोबरायांनी एक निष्ठेने केला, पण जगामध्ये अशी व्यक्ती गेली स्वतःचा देह घेऊन सदैव वैकुंठाला गेले. एकच व्यक्ती. हो का? तर त्यांचं विकार हे जीवन होतं. आपलं विकारानं भरलेलं जीवन आहे. विकार एक म्हणजे काय? बाईल मेली बरे झाले, माता मेली म्हणते कथा, तुका म्हणे हरले चिंता. छत्रपती शिवाजी महाराज नाजराणा पाठवला, लोक झाला नाही, त्याला आजचे कीर्तन कर पाहिजे म्हणजे आणा आणा. शिवराका झालेल्या बायकोनं उकळत पाणी अंगावर टाकलं, रोज झाला नाही. विकार नाही जीवन होतं, विकार नाही. मग हेच विकार आहे जीवन. नासकई सडकई कुचकई केव्हा जाईन याचं भरत का? मानवाचा देह इतका नासका आहे ना, त्याच्या देहासारखा नासका शारीरिक खालीत नाही, शारीरिक बी खालीत नाही, जारज मध्ये नाही, अंडज मध्ये नाही, स्वदेश मध्ये नाही आणि उद्वेज मध्ये नाही. जारज खालीत जेवढे यवनीवाटे जन्मतात त्याला जारज खाल म्हणतात, आणि जेवढे यवनीवाटे जन्मतात ते सगळे आडवे सरळ चालतात. याकच उभं केले दोन पायाचे मानव, हे सगळ्याला आडवं चलते. कसाच करतोय सप्ताह बघतोय ते जण. हो लईच वळवळ करतोय, लईच माळकरी झाला यार. झाला नीट राहिला का? नीट राहा, गॅरंटी नाही. हा देह नासकाय सडकाय कुचकामाचा याचा भरोसा नाही. मानवाच्या देहासारखा नासका देह एकाचही नाही. जारज खान येवनीवाटे जन्मतात ते माहीत, अंडच खान अंड्यातून जन्मणारे, उद्वेज खान हे बियाणं, आणि स्वदेश येवनीच नाही, स्वदेशला येवनी नाही. वा लिका पिसा गुचे ह्यापासून जन्मतात ते.
हो, प्रत्येक खाणीत 21 लक्ष येणी आणि 21 चोक 84 लक्ष. एक एक येवणी कोटी कोटी फेरा तेव्हा वेळी मानवाचा वार. कोटी वेळा ठेवायचंय का तर जीवाला मरण नाही, देहाला मरण आहे. पहा आपल्या शरीरी 10 द्वार ही पंढरी. 10 छिद्र आहेत आपल्या शरीराला. किती छिद्र आहेत? 10 छिद्र आहेत. आणि 10 छिद्रात घाणच येते. इतका नाशकारी हे मानवाचा. जन्माला आल्या जेवढे जायच खाली जलमतात त्याला एकालाही आंघोळ नाही. माय एकालाही आंघोळ नाही. जेवढे उन्निवाटे जलमतात एकालाच आंघोळ आहे. कोणाला आंघोळ आहे? माणसाला. वा, जन्मला आंघोळ माणसाला आहे. आणि जेवढे येवणी वाटे त्याला एकाला बी आंघोळ नाही. तरी त्याच्या डोळ्यात न घाण नाही. हाय का घाण? गोड्याच्या, गाढवाच्या, कुत्र्याच्या, मुंगसाच्या हाय का? त्याला आंघोळ आहे का? त्याला कापड आहे का? त्याला टूथपेस्ट आहे का? त्याला गोगल आहे का? नाही. अंगा वस्त्र बी नाही. किती स्वच्छता आहे. आणि इतकं नासकय ना स्वतःला शेणं समजतं. हे मी लय हुशार. तो हुशार जाईल का? पण ते कधी कळतं हुशार आहे का? तिरडी बांधल्याच कळते किती हुशार होत. लय हुशार होत. इतकं नासकं शरीर आहे. अरे तुम्ही खेळले की त्यात बाटल्या तेल वापरताय. नाही ती संतूर साबण आहे. ती वित्त जाहिरात एक सोडत नाही. पण अंगाची दुर्गंधी 2 तास हात पाय नाही धुतलं बस वाटतं काय माणसं बस. आणि किती नटतो. आपण सावध आहे. कथा कीर्तन का चॅनल बदलू. रडायचं हसवे सांगू व्हायचं. उतारला त्या रडवण्याने हसवण्याने. कथा कीर्तन रडण्यासाठी नसतात, हसवण्यासाठी नसतात. कथा कीर्तन बरं वाटण्यासाठी असतात का बरं करण्यासाठी असतात? माहीत? बरं करण्यासाठी असतात. आज बरं वाटण्यासाठी कीर्तन चालली सगळी. लईच बरं वाटते. चल तुला मातीत घालायला. विठाला विठाला मानवाचा देह इतका नाश काय. किती नाश काय अभंगाचं दुसरे जण
आयुष्य खातो काळ सावधान. पण कधीपासनं जन्माले बाळ त्याची वाट जन्माला आल्यापासून काय टपून होता कुणावर 3 दिवसात धडक मारतोय, कुणावर एका दिवसात मारतोय, कुणावर 10 वर्षात मारतोय, कुणावर 50 वर्षात मारतोय. तीच झडप आमच्या नानांवर मारली. का तर जन्म झाल्यापासून काळ पाठीमागे. म्हणून सावध व्हायला सांगितलंय. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध. प्रपंचा सावकाश करायचाय. अजून रोज तुम्ही कीर्तन ऐकताय. रात्रीची कीर्तन बंद नाही ती, दिवसा तर आता नाहीतीच नाही ती, पण ती ऐकतोय पण ऐकत नाही. प्रपंचा सावकाश करायचाय पण परमार्थाची तातडी करायची. तातडी म्हणजे देहाचा भरोसा नाही. पोरे महाराज कीर्तनात मारायचा नाही. मीच मरतो, जाऊ द्या, तुम्ही नाही मारायचा. पण घरी जायची गॅरंटी नाही. काही नचरे मग गळ्या पडावं असं कधी भरोसाच नाही. म्हणून प्रपंच सावकाश करायचंय आणि परमार्थ तातडीनं करायचं. का गॅरंटी नाही. नाना आपल्यातून गेले, नाना गेले, नानाचा प्रपंच चालू का बरे चालू आहे का नाही. पण नानाचा परमार्थ म्हटलं का नाही. ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशी सकाळ स्वतः पती पत्नीने देवपूजा केली सगळ्या देवदेवतांची. आहे का परमार्थ चालू होते रे. पण ते गेल्यानंतर त्यांचा परमार्थ घटला का नाही. प्रपंच चालू आहे का नाही, नेटाने चालू आहे पण परमार्थ घटला. म्हणून सावध व्हायला सांगितलंय. पण आम्ही सावध होते का. बाप कधी कळतो माहितीये का. बाप कधी कळतो. बाप झाल्यावर कळतं आणि आई गेल्यावर कळते. आई गेल्यावर कळते. तुम्हाला कोणीच माहित नाही दादा जेवला कारण अजून मी माझी आहे इतकं तिला कळत नाही तरी येता जाता म्हणते जेवला कळतो. असं करणार कुठं गेला जातो. ती बाप कधी कळतो झाल्यावर कळतं. काय बापाच्या वेळेत असतात बापाला रडता येत नाही. बापाचं जर रडलंच पाहिजे असेल मीही कोणाचं तरी बाप आहे, तुम्हीही कोणाचं तरी बाप आहे. पण बाप कधी रडतो त्याची उशी पहा उशी बापाची. दही बघून बाप रडतच नाही असा घुसमरू रडत असतो. कशासाठी. आणि एकच आपण बाप आहे. बाप
काळी करतो, रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो. कोणासाठी? स्वतःच्या लेकरासाठी. लेकरासाठी करतो. तो बाप आज आमच्यातून गेले. बापाच्या व्यथा आणि प्रत्येक जण आई वडील तो आतापर्यंत बापा कुणीच लिहिलं नाही. आमचा बाप एवढा बेकार आहे, इतकं बेकार आहे बाप. त्या बापाच्या जर व्यथा महाराज सांगितलं ना, ऐकणार काळीच त्याला लोखंडाचं पाहिजे. इतक्या बापाच्या व्यथा असते. मोठ्या संकटाला बाप असतो आणि छोट्या संकटाला माय असते. पण सारा माईवरच व्हावा चाललाय. माय बेकारांनी म्हणणार नाही, पण जो बाप आहे त्याला कळतं की मुलाच्या व्यथा काय असतात. त्याचा वंश मुक्ती जावा. 500 रुपयाचे पण मुलाला असते, बापाला 100च असते. 1000 रुपये मीटरचं कापड मुलाला असतं, बापाला 200 रुपये मीटर असतं. ते मुलाचं हित पाहत असतो. आणि तो मुलगा आज बापाला बाप म्हणायला तयार नाही. दादा हो, अरे कथा कीर्तनात माल नका घालू, कपाळी दुकान नाहीच नका लावू, नका लावू. कमीत कमी आपल्या बापाला रस्त्याने चालताना माणसात बसल्यावर खाली माल वाकून माती टोकरायला लावू नका. तुम्ही नाही कीर्तन आले तरी चालेल. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय मुलं बेधुंद वागायला लागले. कथा कीर्तन म्हणजे हसणे नाही, कथा कीर्तन आहे रडणे नाही. कथा कीर्तन हे समजून घ्यायचंय. आपण योग्य मार्ग आहे का? आणि तेच आज नानांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण समजून घ्यायचे. विढारा समाज आनंदी असतो. आणि लग्न मंडपात माझा बाप रडतो फक्त मुलीसाठी. हाडाची काळ रक्ताचं पाणी करतो, रात्रीला दिस करतो, कर्ज बाजारी होतो. पण माझ्या मुलीचं, माझ्या मुलाचं हित कशात आहे तो बघत राहतो. तो बाप समजून घ्यायचंय मला. आणि ज्यानं बाप समजून घेतला त्याला आयुष्यात कधीच काय कमी पडत नाही, कधीच काय कमी पडत नाही. ज्याने बाप समजून नाही घेतला तो किती पळ भादरा, किती पळ भादरा, अरे तुझं हाय हाय नाही नाहीच होणार आहे का? तर माय बाप की ओळख अशी. आई वडिलांना देव मानायचे. तुका म्हणे माय बाप हे देवाचे रूपे.
त्यामुळे इकडे ऐकाय तयार नाही, यायला तयार नाही, पुन्हा बोलायला तयार नाही. आम्हाला धन पाहिजे, धन पाहिजे, संपत्ती पाहिजे. अरे लाथा हा ज्यांनी लाखाला 65 लाखाची जाहीर व्हायला आणि त्यांना म्हणतात हे गरीब होतो आणि नुसतं ज्ञानोबा तुकाराम, दुसरं काहीच नाही. आणि गरीब गुलाबच्या माले आणि त्यांना म्हणतात ते लयच गरीब होत. नावाव तो बंगला बांधलाय, नावावर ही ताकद तुकोबरायची, ही ताकद ज्ञानोबा राहायची. म्हणून आपण संतांची संगत करा. परमार्थ म्हणले गेले दुःखाचा आहे, आपण त्यात सुख पाहतोय का? आमचा धर्म संस्कृती विश्वास आहे, हिंदू संस्कृती विश्वास आहे, साधू संता विश्वास आहे, पुराणा विश्वास आहे. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणे विचार. आम्ही पुराण पाहिलं, आम्ही शास्त्र पाहिलं आणि शास्त्र पुराण पाहिल्यानंतर आम्ही 10व्याला 10वा केला, 13व्याला 13वा केला, मासिक घातली, अन्नदान केलं आणि आज तर वर्ष श्राद्धाला घरात पिंडदान केलंय, तिथं 3 पिंड पाडले, इथं ज्ञानदान चालू आहे. थोड्या वेळानं अन्नदान होईल, नंतर वस्त्रदान होईल. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, मुलीनं, सुनांनी, पत्नीनं, मुलींना नानांना अधोगतीतून उर्ध्वगतीत प्राप्त करून देण्यासाठी हात असते. नानांनी जीवनात केलेलं पुण्य आणि त्यांच्या पश्चात 10व्याला केलेलं पुण्य, 13व्याला केलेलं पुण्य, आज केलेलं पुण्य आजच्या दिवशी बेरज होते आणि त्या जीवाचा प्रवास सुखकारक होत असतो. 10व्या पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत जे कार्यक्रम करत असतो त्याला नवश्राद्ध म्हणतो. त्या 9 दिवसाची कार्य करतो का आपण, त्याला नवश्राद्ध म्हणायचं असतं. त्या 9 दिवसात कार्यक्रम करतो आणि 10व्याला 10वा करतो. 10वा विधी आहे, 10वा बदलता येतो, 10वा 3ऱ्या दिवशी करता येतो, 10वा 5व्या दिवशी करता येतो, 10वा 7व्या दिवशी करता येतो, 10वा 10व्याला करता येतो. 10वा विधी आहे, विधी बदलता येतो पण शास्त्र बदलता येत नाही. पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. देहाचे प्रकार 4, कारण देह, महाकारण देह, सूक्ष्म देह आणि अतिसूक्ष्म देह. आता नाना कुठल्या देहात आहेत? अतिसूक्ष्म देहात आहेत. अतिसूक्ष्म दिसत नाही. कारण देह होता, गेला कारण देह, पण आता ते अतिसूक्ष्म देहात आहेत. त्यांना आपण दिसतो पण आपल्याला ते दिसत नाही का? अतिसूक्ष्म दिसत नाही. पहिल्या दिवसापासून त्याचा पिंड देह तयार होतो आणि त्याचा पिंड देह तयार झाला त्याला 11व्या आणि 12व्या दिवशी भूक लागते. म्हणून 13व्याला गोड जेवण द्यायचंय. इष्ट मित्रे सगळे सोयरे 13व्याला गोड जेवण द्यायचंय आणि 13व्याला गोड जेवण दिलं तो जीव यमाच्या दूता संघ निघतो. यमपुरीच्या दिवशी आपल्याकडे वेळ नाही आता सगळं पुरेपूर सांगायचं. कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत यम येऊन ते हातोहात 100 सर्जन डॉक्टर जर उभे केले, डॉक्टर जीव वाचवू शकतात का? डॉक्टर जीव वाचवू शकतात? डॉक्टर जर जीव वाचवू शकत असते तर डॉक्टर टिंब झाले नसते. डॉक्टर शरीराची व्याधी बारा करतो पण जीव वाचवू शकत नाही. एकच गडी या जगामध्ये राहिलाय आता सत्य, नाही तर सारा असत्य चालू आहे, सारा भ्रष्टाचारच चालू आहे. नुसतं म्हणायचंय पण सारा भ्रष्टाचार. एकच गडी फक्त सत्तेने चालते, कोण? यमराज. त्याच्यापाशी वशीला चालत नाही, अजिबात वशील नाही. लहान मोठा एकच न्याय गड्याकडे अजून. पण ज्या दिवशी तो भ्रष्टाचार होईल का त्या दिवशी गरीबाचं लय राव हाल होते, लय हाल होत्या गरीबाचं. पण इथं भ्रष्टाचार कधीच होऊ शकत नाही, होणारच नाही. ज्या दिवशी देहवसन होतं, मगाशी विषय झाला आपला जीव मरतो का देह मरतो? देह मरतो. मग जीव जातो कुठं प्रश्न आहे, त्याच्याच मस्तकी 3.5 पडतो. मी सांगत नाही, गरुड पुराण सांगतो. तो जीव प्रेत बाहेर काढलं की बांबू येऊन बसतो. प्रेत झोपवायचंय, मशानाच्या दिशेने जायचंय. तिथं इसावा म्हणतात, तो इसावा नाही, इसावा नाही ते. तिथं कुबेर आहे, देह काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय?
देता देविता नेता नेविता येथे सत्ता काय. वाण्याने मुठभर धान्य दिलं आणि 1.25 रुपया त्या पांढऱ्या फडक्यात बांधलाय. ते खाली सोडायचा, टाकायचं, पुढचं गडी मागं मागचं पुढं. पुढची बिहारी म्हणली अजून एखादा गडी आहे कोणाचं पुढं. मागं चला बाबा. ती मागं आली आणि मागची पुढं गेली. तर 5-5 जागा घेऊन मागची धावली. काय झाले असतात गडी असं. काय झाले 5-5 जागा घेऊन धावतात गडी. हिसाबा नाही खेळ काळाचा धन कुबेराचे. पुन्हा ते प्रेत उचललं मशानात नेलं. आपल्या त्या हो मी देतो. देहाला 10 छिद्रे, 10 छिद्रावर तूप लावायचंय आणि सुवर्णदान ठेवायचे. आपण एकाच छिद्रावर ठेवतोय. नाकात तरी ठेवीन, डोळ्यात तरी घालीन, तोंडात तरी घालीन. शास्त्र आपण समजून घेतलं. ठीक आहे. मग ते मड काय आणि घट फिरवतो. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही बोम झाली. रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणते हाय हाय यमधर्म. पुराव्याशी बोलायचं नाही. जो पुरावा देत नाही त्याला आधी पुरा. हा शास्त्र काय आपलं 5 फेऱ्या मारल्या आणि ज्या वेळेस तो घट काय करायचंय घटस पोट करायचंय. काय करायचंय घटस हा त्या घटाचा स्फोट करायचाय. ती कोण करत पावनाटी चावतो. पावनाटी चावतो. मग त्या बांबू जीव होता. त्या बांबूला जीव मडक्यात जलाच्या रूपात आला. जलाच्या रूपातला जीव पावण्याने ठिचावलं. त्या आसमा खड्यात आला. ते जीव खडा म्हणतात त्याला. आणि तो जीव खडा आपण 10व्यापर्यंत ठेवतो का तर त्याच्यावर जीव आहे. स्पर्श केला त्याचा. ठीक आहे. फेऱ्या मारल्या. बोंब मारायच्या. जन्मात येऊन 2दाच बोंब मारायची. आपण हिंदू धर्मात किती वेळा बोंब मारायची. जन्माला एकदा आणि एकदा वर्षातून कवा का मग ही तरी शास्त्र आहे ना. प्रत्येक गोष्टीला शास्त्र. अरे बाप मेला डाव्या हाताने बोलायचे. उजव्या ध्यानात नाही की राव. किती खोलय राव हे. लय खोलय शास्त्र. वर्षातून एकदा बोलायचंय. शिमग्याला होलिका जळून खाक झाली. ती भक्त प्रल्हादाला माराय टकली होती. तिला अग्नीला प्रसन्न करून घेतलं होतं. हिरण्यकश्यपूला म्हणले याला मी मारून टाकते. कशानेच मरत नव्हतं ते. का तर अग्नीपेक्षा कितीतरी 1000 पट तिचं टेम्परेचर होतं. अग्नी काहीच करू शकत नव्हता. मग मी ह्याला घेऊन अग्नीत बसते. तो काडी लावले काडी. पण नारायण नामाचा जप चालू होता. तिचा दाह कमी झाला. टेम्परेचर कमी झालं आणि जळून ती भस्म झाली. आणि ज्या वेळेस नारायण करत भक्त प्रल्हाद बाहेर आला. त्या भक्त प्रल्हादाच्या मित्रांनी अशी बोंब ठोकली. होलिका मिली रे म्हणून त्या होलिकेला येड घालायचे ते बोंबलो. आपल्याला शास्त्र माहिती पाहिजे. आणि एकदा बाप मेल्यावर मारायचंय. बॉम्ब लावायचंय. तिथं डाव्या हाताने बॉम्ब लावायचे. त्या घटाचा स्फोट करायचा आहे. घटाचा स्फोट करायचा आहे. आम्ही लग्न झालं की घटस्फोट घेतोय. विठाला पाण्यात टाकतो आपण. त्याला शास्त्र आहे. कावळा का शिवायचा त्याला शास्त्र आहे. बिगर शास्त्राचं एकही कारण नाही. शास्त्र सांगण्यासाठी आता फक्त 12ला 5-2.5 मिनिटं कमी राहिले. अजून आपल्याला 2 चरण एका शेवटच्या भावाला सांगायचं. हस्ती पाण्यात का टाकायच्या तर हस्तीला वासनाची कटलेली असती. हस्ती मरत नाही. हस्ती जळत नाही. ते विचार मरत नाहीत. हस्तीला चिकटलेले विचार मरत नाहीत. विचार जळत नाहीत. विचार पेटत नाहीत. महात्मा गांधीला गोळ्या झाडू मारलं, शरीराला मारलं, विचाराला नाही मारलं. मग त्या हस्तीला वासनाची कटलेली असते. मग त्या गंगेच्या पाण्याची ताकद आहे वासना विरहित हस्ती करणं. म्हणून पाण्यात टाकायचं. 3ऱ्या दिवशी मातृलोकाचं कार्य झालं. त्याचा 3च पिंड आहे. एक चित्रगुप्तासाठी असतो, एक जीवासाठी असतो नाही, एक यमासाठी असतो आणि एक देवासाठी असतो. यमासाठी पाठीमागचा असतो दक्षिण बाजूचा. का मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. मारू नको
आणि तोडू नको. कुणाला? त्या जीवाला. म्हणून त्याला एक पिंड द्यायचं असतं. एक देवासाठी आहे, एक चित्रगुप्तासाठी आहे. का? तर जन्माला आल्यापासून लेखन चित्रगुप्ताकडे चांगलाच लिहा. ठीक आहे. 10वा विधी 10वा बदलता येतो, शास्त्र बदलता येत नाही. मग एक दिवसाचा प्रवास, एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. असा दिवसाचा प्रवास 247 योजन, असा 365 दिवस चालतो तो जीव. 365 दिवस. आता ते जाताना एक कापड आहे आपल्या अंगावर, माई कापड आहे. येताना एक कापड आहे. येताना कुठलं कापड आहे आपल्या अंगावर? कुठलंही माहीत नाही माहिती? अरे 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 बघा, माझ्या दादाने सांगितलं, महाराजांनी, पहिलं कापड बाळ होते. ते कसलं बी कलरचं चालतं, रंगी बेरंगी कसलं बी. हा, ते धाडप्याचं लुगडं असतं का? धाडप्याचं, ते धाडप्याचं माझ्या मागात कळत. तुम्हाला काय करायचं धाडप्याचं लुगडं? आता ते कपाटातल्या साड्या खाली पडल्या तर जीव जाईल इतक्या साड्या. पण धाडप्याचं लुगडं म्हणजे काय? ते फळं काढायचं एका साडीचं त्याला जोडायचं, त्याला धाडप्याचं लुगडं म्हणतात. आणि ते धाडप्याचं लुगडं नेसून माझ्या मायनं प्रपंच केलाय. बापानं धोंतराच्या गाठी बांधून प्रपंच केलाय. आणि त्या बापानं आईला म्हणतात, तुला काय कळतं? होईल का? तुलाच कळतं लागा, तुला लय भारी कळतं. त्याला जर कळत असतं ना, नसतं ना, तर तुला कुठंतरी सराने राहावं लागलं असतं. म्हणून हा बाप समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. पहिलं कापड आहे, जाताना एक कापड आहे 3.5 मीटर आहे. त्याचा एकच कलर तुम्हाला ना आम्हाला. तिथं नऊवार चालत नाही, तिथं पैठणी चालत नाही, गाऊन चालत नाही. तुमचं ना आमचा एक ड्रेस. कुठला? पांढरा सफेद. म्हणून लय जावाची निंदा करू नका. मी 5-5 हजाराची, तिला 1.5 हजाराची. नको ग बाई तशी निंदा करू तिची. का? प्रारब्ध बदलतं, दिवस जाता, दिवस बदलतं. म्हणून निंदा कोणाची करू नका. जी निंदली ना त्यांची घर शोधा, त्यांची फक्त घर शोधा. ज्याला काहीच मिळत नव्हतं ती लोकपती आहेत आज, आणि जे जगलं होतं ती भिकारपती. हा, म्हणून तुकोबारायने म्हणायचे निंदकाची घर असा विषय झाला. का? तर निंदारूपी साबण आपल्या शरीरात असते आणि आपलं पाप त्याच्याकडे जात असत. म्हणून सावध झालं पाहिजे. अरे येताना त्या बाळून त्याला खिसा नाही, जाताना 3.5 मीटरला खिसा नाही. मध्ये खिस भराय काय होताना आला एवढा खिस भरा, पण उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील. पुन्हा तिथं झालं का नाही? जीव खाली खाली ते जार दांड स्वदेश तुमच्या कर्मावर तुमचा जन्म. केले कर्म झाले ते शिव भोगाले, उपजले मेलं आईसे किती. म्हणून कर्म चांगलं करायची का? आणि ते कर्म जर चांगलं केलं तर निश्चित कल्याण होतं. म्हणून हेच कर्म आपल्या नानाने केलेले. आजही त्यांच्याची तळतळ आहे. नाना असे होते, नाना तसे होते. नाना ज्यावेळेस सर्व्हिस करत होते ते असे करत होते. घरात बंधू भावाचा एक विचार होता. आणि ह्याच्या पलीकडे आहेच काय तेव्हा? दुसरं काहीच नाही. हीच पावती कमवाय शिकायची. म्हणून भावाला प्रेम द्यायला शिका, गावाला प्रेम द्यायला शिका. अहंकाराने दाटून जाऊ नका. मग होता पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षडशास्त्र पुराणी, 4 वेद मुखत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व. तुम्ही कर्म जर केलं तर ज्यालाच अंदाज स्वदेशाने बुद्धिभेद तुम्हाला
छानच खाण मिळेल. कर्म कमी पडलं अंडच मिळेल, त्यातून कर्म कमी पडलं उर्बीज मिळेल. आणि कर्म पुण्यच नसतं मग स्वदेशला येऊनच नाही. वा लेका पिसा गोची इचू हे उकाड्यापासून झालं जा तिकडे बोंब. मग एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा. मग धन आणि मान संपत्ती बाजूला ठेवा, समाजाला किंमत द्या. सगळेच जगतात, खोल उपाशी राहतो ह्या जगामध्ये. तर निरपेक्ष भावनेने साधू संतांचे विचार घेऊन जागा अभंगाचं शेवटचं चरण. तो काय त्यांच्या पश्चात आज दान ज्ञानविधे चालू आहे. इथं 5 ज्ञानेश्वरी आहेत. जे ज्ञानेश्वरीचा पूर्ण उपभोग घेतील म्हणजे वाचतील, वाचाल तर वाचाल, ती संकल्पना या कुटुंबाने केलेली आहे. म्हणून 5 ज्ञानेश्वर्या इथं आणून ठेवलेत. त्यांची नावं जाहीर नाही, ती काही ती नाही. ज्या व्यक्तीला वाटतं या ज्ञानेश्वरीचा उपयोग मी पुरेपूर घेईन, वाचेल आणि मीही वाचेल, म्हणून ज्याला अपेक्षित आहे त्याने इथं या, त्याचा सत्कार केला जाईल आणि त्याला ती ज्ञानेश्वरी दिल्या जाईल. 5च आहेत फक्त. चला लवकर. एक मिनिट. गोड अतिशय वाचाल तर वाचाल. भाग्यवान ठरले. रात्री मला मुख्यमंत्र्याचा फोन आलता. आता उद्यापासून जे फॉर्म भरतील त्यांना 2,500 रुपये महिना आहे. आई लवकर उरका, स्कीम आहे 3 दिवसाची.
ती माझ्याकडे पाठवली फॉर्मची चिठ्ठी. चला लवकर आता या. 3 दिवस आजपासून मुदत आहे. होताना पताना मरला तुम्ही त्या 1,500साठी, पण ज्ञानेश्वरीसाठी नाही मिठी लागली. कुठे चाललोय आपण? मातीत बसवलं त्या 1,500 आणि आम्हाला 100 टनाचं किती हाणलं त्यांनी? 600-700 रुपये हाणलं टनाला. म्हणजे आता 100 टन वसेला ती 70,000 मिळाला 1,500साठी. एकीच केली 2800 वर पुण्यात द्यायचं नाही. आणि 1,500 सावध तुम्ही मागितले होते का? तुम्ही म्हणाय पाहिजे ते काढीला त्या 1,500 आधी उसाला दर दी. ऐका, 1-2 मिनिटं नानांचं स्मरण करा, नंतर पुष्पवृष्टी करा. पायातली चप्पल काढा, आजूबाजूला आहेत ते. पुंडलिक